नमस्कार. माझे नाव श्रवण राजेश निंबाळकर. मी गणगड गावचे विद्यार्थी. माझे शाळेचे नाव सखा स्मृती विद्यालय कचकेरी. विषय कार्बन शुद्धीकरण. कल्पना. समस्या वगैरे. कारखान्यातून निघणारा जो धूर असते, हवा प्रदूषित होते. कारखान्यातून प्रमाणात जास्त धूर निघते, त्यामुळे माणसाचे आरोग्य बिघडते आणि पर्यावरणावर वाईट परिणाम होते. त्याची उद्दिष्टे: हवेतील कार्बन कमी करणे, साध्या पद्धतीत व कमी खर्चात हवा शुद्ध करणे. कल्पना. घरामध्ये कार्बन असल्यामुळे साहित्याने शोषून घेता येते. बाहेर पडणारी हवा शुद्ध होते. कार्यपद्धती: धूर टाळून कापसाच्या घरातून पास केला जाते. कापूस कार्बन व इतर घट शोषून आणि बाहेर जाण्याची हवा शुद्ध होते. अपेक्षित परिणाम: प्रदूषण कमी होईल, स्वच्छ हवा मिळेल. हा उपाय सोपा व कमी खर्चिक आहे. गिन्याच्या खड्ड्यात पेटा. खड्ड्याची पेटवलं. सर्वांना माझा नमस्कार. आता हे जो फॅक्टरी आहे, त्याच्यातून जो कारखान्यातून धूर निघते, तो या पाईपाद्वारे या कार्बन ॲब्झॉर्प्शनमध्ये जाते आणि इथून शुद्ध हवा निघते. पहिल्यापासून फॅक्टरी आहे म्हणजे कारखाना. त्या कारखान्यातून जो धूर निघते, तो धूर या पोल्युटेड म्हणजे हा जो पाईप आहे, त्या पोल्युटेड एअरमध्ये जाते. हा पाईप कार्बन ॲब्झॉर्प्शनमध्ये जाते. कार्बन ॲब्झॉर्प्शनच्याद्वारे इकडून शुद्ध हवा